विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार, न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आम्ही आज लक्कीकटे तालुका चंदगड येथे आहोत आणि माणगाव पंचायत समितीचे जे राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत विलास दत्तात्रय नाईक सर आपण आतापर्यंत ज्या गाठाभेटी करत आहात, लोकांच्या मध्ये जात आहात, लोकांच्या मध्ये तुम्ही तुमचं जे चिन्ह असू दे किंवा तुमचा जो पक्षाची ध्येय धोरणे असू दे हे घेऊन चालला आहात, नेमकं लोकांच्या मध्ये आपल्याला कितपत असा प्रतिसाद मिळत आहे? नमस्ते, मी माणगाव पंचायत समितीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार विलास नाईक सर. मी घड्याळ चिन्हावरती ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पंचायत समितीची माणगाव मी लढवत आहे. आणि ज्यावेळा मी इच्छुकता दर्शवली पंचायत समिती माणगावमध्ये की मी ग्रामपंचायत सदस्य 10 वर्षे काम करत असताना गावची जबाबदारी पेलत होतो आणि ही जबाबदारी दुपटीनं वाढावी आणि पंचायत समितीच्या माध्यमातून ती जबाबदारी गावच्या या गणामध्ये जी गावे आहेत त्या गावांच्या माध्यमामध्ये लोकांच्यापर्यंत कशी पोहोचवता येईल या माध्यमातून या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मी उतरलो आणि पंचायत समिती माणगावमधून मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मला जाहीर करण्यात आलं आणि निवडणूक चिन्ह माझं घड्याळ आहे. आणि ही जबाबदारी मी पंचायत समिती माणगावमध्ये मी पदासाठी या अपेक्षेनं आलेलो नाही, एक जबाबदारी दुपटीनं वाढावी या दृष्टीनं मी आलेलो नाही. जनतेचा विश्वासाला सार्थ ठेवून जनतेची जी लोकाभिमुख कार्य आहेत आणि उत्तरदायित्व म्हणून त्यांची जी कामं आहेत ती शक्तीपूर्वक मी त्यांना आवाहन करतो की लोकांच्यापर्यंत लोकाभिमुख कार्यभार कसा करता येईल या दृष्टिकोनातून मी या गणामध्ये उतरलेलो आहे, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे. पंचायत समिती आपल्या दारी ही संकल्पना मी लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा मानस आहे की प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्थेमधील प्रशासन, लोक आणि ग्रामपंचायतीचे जे पदाधिकारी आहेत आणि प्रशासन आहे याच्यामधला ताळमेळ साधून ज्या शासकीय योजना आहेत, ज्या गरजूंच्या योजना आहेत किंवा जो निधी आहे तो निधी लोकांच्यापर्यंत लोकाभिमुख कसा करता येईल हा दृष्टिकोन ठेवून मी या रणांगणामध्ये उतरलेलो आहे, या रिंगणामध्ये आहे. सर तुम्ही आता म्हटला की प्रशासनाचा कुठेतरी ताळमेळ बसावा, त्या अनुषंगाने मी ही निश्चित लढवत आहे. एकंदरीत अशा काही गोष्टी तुम्हाला आता जे आतापर्यंत तुम्ही फिरत आहात ना, अशा कुठल्या समस्या दिसल्या की जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टीचं कुठेतरी निराकरण करावं असं वाटतं? हा आपला चंदगड तालुक्याचा ग्रामीण भाग आहे. प्रशासनाच्या विविध योजना अंमलामध्ये आहेत, शासनाच्या विविध योजना अंमलामध्ये आहेत आणि या योजना अंमलबजावणी करत असतेवेळी कागदोपत्री विषय असू दे किंवा ग्रामीण भागातल्या आपल्या शेतकऱ्याला असू दे, ग्रामीण भागातल्या ज्या आपल्या नागरिकांना असू दे, ह्या गोष्टी जाणीवपूर्वक ह्या गोष्टी सर्व माहिती असतात, पण हा त्रास थोडासा कमी व्हावा, हा थोडासा त्यांच्या पंचायत समिती त्यांच्या दारी घेऊन जावी जेणेकरून त्या लोकांच्यापर्यंत ह्या योजना सहजरित्या उपलब्ध व्हाव्यात, जेणेकरून ही पंचायत समितीची जी आपल्या निधी आहे, ज्या योजना आहे ते लोकांना प्रशासन वाटलं पाहिजे की आपल्या दारी देखील येतं, प्रशासन वाटलं पाहिजे की आपल्या पंचायत समिती आपल्या दारी येते, ही संकल्पना त्यांच्या मनामध्ये रुजवणं खूप गरजेचं आहे. विविध योजना असतात, शासकीय असू दे, कृषी असू दे, ही योजना लोकांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि योजना पोहोचवण्यासाठी आणि त्या लोकांच्यापर्यंत विविध योजनांची माहिती नेमकं कशा पद्धतीनं ह्या योजना मिळवता येतात किंवा कशा पद्धतीनं आपल्या ग्रामपंचायतला निधी येतो, कशा पद्धतीनं त्याचा वापर करता आला पाहिजे या गोष्टीची माहिती मी सर्व नागरिकांना देऊ इच्छिण्यासाठी म्हणून पंचायत समिती आपल्या दारी संकल्पना मी राबवण्याचा सर आता एक शेवटचा प्रश्न, आता या माणगाव पंचायत समिती मतदारांना, या संघातील मतदारांना आपण काय आव्हान करू इच्छिता? माणगाव पंचायत समिती गणामध्ये 20 गावं आहेत. या 20 गाव मलतवाडी ते बेळेबेडपर्यंत आमचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातील गावातील मी नागरिकांना आव्हान करू इच्छितो. मी 10 वर्षे ग्रामपंचायत सदस्य रामपूरचं काम करत असताना, ती जबाबदारी पेलत असताना ग्रामपंचायत रामपूरच्या विविध योजना, विविध ग्रामस्थांच्या किंवा ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मी विविध योजना मार्गी लावल्या. मार्गी ज्या योजना असतात त्या योजना आपण जाऊन खेचून आणाव्या लागतात आणि खेचून आणण्याचा मला दुपटीनं जबाबदारी वाढावी म्हणून या 20 गावांच्या माध्यमातून जेणेकरून तालुक्यांचे विविध मार्ग कसे त्या पद्धतीनं प्रश्न आपले हाताळता येतील या दृष्टिकोनातून या लोकांना मी आव्हान करीतो. तुमच्या सेवेसाठी ही जी पंचायत समिती किंवा या रणांगणामध्ये आहे हा जनतेचा आहे, जे हा विकासाचा आहे आणि या माध्यमातून मी ह्या रणांगणात उतरलेलो आहे. त्यामुळे लोकांनी मी आज 5 वर्षाच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये रस्ते असू दे, शिक्षण असू दे, आरोग्य असू दे, आरोग्याच्या बाबतीत देखील मी एक ठसा उमटवलेला आहे की माझ्या मुलीच्या जन्मदिवसानिमित्त एक आरोग्य पुस्तिका काढली की आपल्या ग्रामीण भागातील लोकांना स्कीम अभावी किंवा योजनेअभावी एखादी
रुग्ण आपल्याला अडचणीचा येतो त्या योजनेच्या माध्यमातून कुठल्या हॉस्पिटलमध्ये कोणती योजना आहे किंवा कोणत्या पद्धतीची ती रक्कम ती अवेलेबल होते आणि कशा पद्धतीनं अर्ज अप्लाय करावा ही जन आरोग्य पुस्तिका मी माझ्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त काढली आणि माणगाव आपल्या पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना मी सुपूर्द केली. प्रत्येक ग्रामपंचायतीला ही जन आरोग्य पुस्तिका तुम्ही पोचवा आणि आपल्या भागातील लोकांना त्या पुस्तिकेची माहिती मिळवावी आणि त्या माध्यमातून हॉस्पिटलमध्ये कुठे ॲडमिट करावं आणि कशा पद्धतीची योजना अंमलात आणावी हा मी माझ्या ह्या छोट्याशा वाढदिवसानिमित्त मुलीच्या वाढदिवसानिमित्त हा छोटासा प्रयत्न केला, जेणेकरून त्या माध्यमातून आरोग्याची सेवा माझी एक मोठी सेवा आहे आणि सेवा करण्याचा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे. तर हे होते विलास नाईक सर यांनी सांगितलं की प्रशासनातील अनेक काही योजना आहेत जेणेकरून त्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि त्यासाठी त्या योजनांचा सर्वसामान्यांना फायदा कसा पोचेल ह्या अनुषंगानं आणि एकंदरीत ह्या मतदारसंघाचा विकास कसा करता येईल त्यासाठी माझी उमेदवारी आहे आणि मी निवडून येणार हे निश्चित असा त्यांचा ठाम विश्वास आहे. न्यूज लाईव्हसाठी बाबासाहेब मुल्ला.